Hello students, today we are going to discuss some problems on vapor compression refrigeration system. Okay, now first of all we will read the problem carefully. A refrigeration system works on vapor compression cycle. Enthalpies at various points are given below. Compressor inlet, that is 1460 kilojoule per kg, 1460 kilojoule per kg. कॉम्प्रेसर इनलेटला त्याची जी एन्थाल्पी असेल ती आहे 1460 किलोजूल पर केजी. कॉम्प्रेसर आउटलेट दॅट इज 1796 किलोजूल पर केजी. अँड इनलेट टू एक्सपान्शन वॉल, इनलेट टू एक्सपान्शन वॉल म्हणजे काय, after condenser enthalpy is 322 kilojoule per kg. Calculate coefficient of performance and power required for 1 kg of refrigerant circulated per minute. The refrigerant is superheated by 15 degrees Celsius before it enters compressor. Superheating केलेला आहे 15 डिग्री सेल्सिअस न before it enters compressor. And subcooled by 3 degrees Celsius before expansion. इथं सबकूलिंग पण केलेलं आहे 3 डिग्री सेल्सिअस न बिफोर एक्सपान्शन. स्केच पीव्ही अँड टीएस डायग्राम. आपल्याला पीव्ही आणि टीएस डायग्राम सुद्धा या ठिकाणी काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. ओके, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहूया. या ठिकाणी लिहूया गिवन. ओके, तर गिवन डेटा जो आहे तो हा गिवन डेटा आपण थोडस पीव्ही आणि टीएस डायग्राम पहिल्यांदा करूया आणि त्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल. पीव्ही डायग्राम, टीएस डायग्राम. ओके, पीव्ही डायग्रामला सॅच्युरेशन कर्व जो आहे तो असा आहे आणि टीएस डायग्राम साठी सॅच्युरेशन कर्व आहे तो असा आहे. ओके, नाउ 1 to 2 that is compression, 1 to 2 that is compression. Okay, 2 to 3 condensation. या ठिकाणी येते 2 dash. ओके, compression, condensation. ओके, तर 2 to 3 कंडेन्सेशन झाल्यानंतर काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी सबकूलिंग झालेलं आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, सबकूलिंग झालेलं आहे. त्याच्यामुळं हा 3 डॅश पॉइंट येईल. सेम प्रेशरला 3 पॉइंट या ठिकाणी एक्सटेन्शन. ओके, 3 to 4 एक्सपान्शन, 3 to 4 एक्सपान्शन आणि 4 to 1 जे आहे ते काय येणार आहे, 4 to 1 दॅट इज इव्हॅपोरेशन. आता 1 नंतर या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, सुपर हिटिंग केलेलं आहे. 1 नंतर काय केलेलं आहे, सुपर हिटिंग केलेलं आहे. आणि 1 पॉइंट जो आहे तो सॅच्युरेशन कर्व वर न येता त्याच्या पुढे येईल. सॅच्युरेशन कर्व वर न येता त्याच्या पुढे येईल. म्हणजे हा 1 डॅश होईल आणि इथं
1.8. Okay, this is the saturation curve. Okay, ही झाली PV डायग्राम. कंडेन्सेशन, एक्सपान्शन, ओके, आणि इव्हॅपोरेशन. Okay, same thing in TS diagram. TS diagram मध्ये बघा, हा येईल तो 1 डॅश, हा येईल तो 1. ओके, compression, isentropic compression, entropy remains constant. 2 dash, 3 dash. सब कूलिंग म्हणजे इथं 3 येईल, या ठिकाणी 4 येईल, या ठिकाणी इव्हॅपोरेशन. ओके, कॉम्प्रेशन, कंडेन्सेशन, एक्सपान्शन आणि इव्हॅपोरेशन. या ठिकाणी 1 डॅश टू 1 जे आहे ते काय आलं, सुपर हिटिंग. आणखी 3 डॅश टू 3 जे आहे ते काय आलं, सब कूलिंग. सुपर हिटिंग आणखीन सब कूलिंग. ओके, अशी आपण याची PV आणखी TS डायग्राम जी आहे ती काय केलेली आहे, स्केच केलेली आहे. आता गिवन डेटा बघूया. The enthalpies at various points are given below. Okay, now enthalpy at compressor inlet. Compressor inlet म्हणजे काय असेल बघा, 1.1 जो आहे that is compressor inlet point. या ठिकाणी आपल्याला दिसेल 0.1. ओके, म्हणजे H1 जे आहे that is equal to 1460 kilojoule per kg. H1. Okay, H1 is equal to 1460 kilojoule per kg. Compressor outlet म्हणजे H2, enthalpy at H2. H1 PV नाही, PH डायग्राम, सॉरी, PH डायग्राम, PH आणखी TH डायग्राम. H1, ओके, that is 1460 kilojoule per kg. H2 कॉम्प्रेसर एक्झिट ला, आउटलेट ला बघा 1796 किलोजूल पर. Inlet to expansion wall, that is H3. Expansion wall च्या inlet ला बघा H3. H3 is equal to 322 kilojoule per kg. आता इथे H3 is equal to काय असेल, H4 असणार आहे. एंथॅल्पी जी आहे, ओके, कॉन्स्टंट एंथॅल्पीला एक्सपान्शन होतं, त्याच्यामुळे H4 is equal to काय असणार आहे, H3 असणार आहे. ओके, then power record for 1 kg of refrigerant circulated per minute. Okay, M is equal to 1 kilogram. Okay, per minute. Mass of the gas circulated, okay, per minute, that is 1 kg. आणि याच्यासाठी आपल्याला
COP फाइंड आउट करायचं आहे आणि पॉवर रिक्वायर्ड फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाउ COP इज इक्वल टू रेफ्रिजरेटिंग इफेक्ट COP is equal to refrigerating effect divided by compressor work refrigerating effect divided by compressor work. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचं झालं तर कसा काढणार बघा. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इथं आहे. 4 पासून 1 पर्यंत हीट काय केलेली आहे, ऍब्सॉर्ब केलेली आहे. दॅट इज इक्वल टू H1 minus H4 divided by compressor work बघा. compressor work H2 minus H1 that is equal to बघा H1 minus H4 1460 इथं मी लिहितो is equal to 1460 minus 322 H4 is equal to H3 322 divided by H2 minus H1 1796 minus 1460 is equal to COP is equal to 3.386 coefficient of mass. Okay, now power required. आता या ठिकाणी कॉम्प्रेसर वर्क आहे. कॉम्प्रेसर वर्क जे आहे त्याच्यावरून आपण पॉवर काढू शकतो. पॉवर म्हणजे काय, वर्क रिक्वायर्ड पर युनिट टाइम. ओके, वर्क रिक्वायर्ड पर युनिट टाइम. आता वर्क रिक्वायर्ड या ठिकाणी दिलेलं आहे, ते कसं आपण काढणार आहे. वर्क रिक्वायर्ड दॅट इज H2 minus H1 कॉम्प्रेसर वर्क पर युनिट टाइम काढायसाठी काय करायला लागेल. मिनिट म्हणजे 60 सेकंड्स, त्याला डिवाइडेड बाय काय करावं लागेल, 60 ने करावं लागेल. दॅट विल बी किलो जूल पर सेकंड, किलो वॅट. दॅट इज द पॉवर. ओके, नाउ पॉवर रिक्वायर्ड that is equal to work required divided by 60. Okay, work required, mass of the refrigerant flow rate दिलेला आहे into work required काय येईल बघा, H2 minus H1 divided by 60 divided by 60. तर बघा याचं युनिट कसं येईल बघा. हा, युनिट कसं येईल बघा. या ठिकाणी मास किलोग्राम इनटू H एंथैल्पी किलो जूल पर केजी, किलो जूल पर किलोग्राम, आणि 60 काय आहे, सेकंड्स केलेला आहे, त्यामुळे 60 किलोग्राम इज इक्वल टू किलो जूल पर सेकंड इज इक्वल टू किलो वॅट. That is the unit. That is equal to 1 into 1796 minus 1460 divided by 60.
that is equal to 5.6 kilowatt power. That is the power required for 1 kilogram of refrigerant circulated per minute. Now the next problem is, in simple vapor compression refrigeration cycle, following are the properties of R134A हा रेफ्रिजरंटचं नाव आहे. ॲट व्हेरियस पॉइंट, लोकेशन म्हणजे कोणत्या ठिकाणी रेफ्रिजरंट आहे ते, त्याची एन्थाल्पी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम. कॉम्प्रेसर इनलेट, ॲट कॉम्प्रेसर इनलेट H1 is equal to 183.2. ओके, तर आपण पहिल्यांदा काय करूया, पीएच आणखीन टीएस डायग्राम जे आहे ती ड्रॉ करून देऊ. पीएच डायग्राम आणखीन टीएस डायग्राम. दिस इज द saturation curve for pH diagram. This will be the saturation curve for TS diagram. Compression, condensation, expansion, evaporation. Compression, condensation, expansion, and evaporation. Okay, 1 to 2, 2 to 3, 3 to 4. Okay. Then isentropic compression, condensation, expansion, evaporation. 1 to 2, 2 to 3, 2 dash, 2 dash, 3 to 4. Okay. Compressor inlet, इथे येईल compressor inlet H1. Okay. T1 data लिहूया. H1 is equal to 183.2 kilojoule per kg. Next, H2 compressor discharge. H2 is equal to compressor discharge H2 is equal to 222.6 kilojoule per kg. Next, condenser exit H3. H3 is equal to 84.9 kilojoule per kg. Specific volume is equal to 0.0767 meter cube per kg. Specific volume is what? Volume of unit mass of system. म्हणजे 1 kg इतक्या गॅसचा व्हॉल्यूम जो आहे तो म्हणजे त्याचा स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. नाउ piston displacement volume of the refrigerant, piston displacement volume. म्हणजे पिस्टन किती व्हॉल्यूम जो आहे तो आत घ्यायची कॅपॅसिटी आहे, दॅट इज 1.5 स्वेफ्ट व्हॉल्यूम आपण म्हणू शकतो याला, लिटर पर स्ट्रोक. स्ट्रोक व्हॉल्यूम, स्वेफ्ट व्हॉल्यूम किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम. ओके, लिटर पर स्ट्रोक. एफिशियन्सी, व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी इज इक्वल टू 80% इज इक्वल टू 0.8 volumetric efficiency. Speed of the compressor N, RPM, that is equal to 1600 RPM.
and we have to find out the compressor power in kilowatt and the refrigeration capacity in ton of refrigeration, okay. Now how to find the COP of the system? First of all, we have to find out the coefficient of performance of the cycle, COP of the cycle. COP of the cycle, that is equal to, okay, what is refrigerating effect divided by compressor work, divided by compressor work. Refrigerating effect, that is H1 minus H4 divided by compressor work H2 minus H1, that is equal to. Now H3 is equal to H4. बघा H3 is equal to H4. या ठिकाणी मी म्हणतो is equal to H4 is equal to H3. Okay, H1 is how much? 183.2 minus H4 84.9 divided by H2 222.6 minus 183.2, that is equal to 2.23 CO, okay, that is 2.53. Now to find out compressor power and refrigeration capacity, we have to find out the mass of the refrigerant, mass flow rate of the refrigerant. Now to calculate mass flow rate of the refrigerant, the volume of refrigerant admitted in per minute basis, okay. पहिल्यांदा मास काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम काढावा लागेल आणि या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे, ओके, त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल, मास काढता येईल, ओके. ना व्हॉल्यूम काढायसाठी काय करावं लागेल बघा, व्हॉल्यूम ऍडमिटेड पर मिनिट, that is equal to व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढायसाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, पिस्टन डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम दिलेला आहे, त्याची एफिशियन्सी दिलेली आहे आणि आरपीएम दिलेला आहे, ओके. दॅट इज इक्वल टू पिस्टन डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम into its RPM, revolution per minute, into piston displacement volume जो आहे per stroke दिलेला आहे, into efficiency, volumetric efficiency. याचं युनिट कसं येईल बघा, piston displacement volume जो आहे तो आहे लीटर पर स्ट्रोक, ओके. piston displacement volume that is 1.5 into RPM, that is 1600 RPM, into volumetric efficiency, that is 0.80. याचं युनिट काय येईल बघा, piston displacement volume जो आहे लीटर पर स्ट्रोक into RPM into efficiency, okay. That is equal to स्ट्रोक जो आहे इंटू एफिशियन्सी, एफिशियन्सीला काय आहे नाही, युनिट नाही आहे, ओके, पर मिनिट.
थोडक्यात RPM रिव्होल्यूशन पर मिनिट that is equal to 1920 liter per minute that is equal to 1.92 meter cube per minute. Okay, volume admitted 1.92 meter cube per minute. ओके, आता हे पर मिनिट आहे, आपल्याला ते पर सेकंड मध्ये करावं लागेल. ओके, आणि मास जे आहे ते कसं येईल बघा, मीटर क्यूब पर मिनिट आहे. ओके, नाउ व्हॉल्यूम ऍडमिटेड मास sorry okay, we will calculate the mass of the refrigerant, that is equal to specific volume, volume admitted divided by specific volume. Mass is equal to volume admitted plus specific volume. या ठिकाणी मी याला VS म्हणतो, म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम लक्षात येईल. दॅट इज इक्वल टू 1.92 डिवायडेड बाय 0.076. याचे युनिट कसं येईल बघा, मीटर क्यूब पर मिनिट डिवायडेड बाय मीटर क्यूब पर मिनिट डिवायडेड बाय मीटर क्यूब per kilogram. Okay, that is equal to kilogram per minute, and that is equal to 24.77 kilogram per minute. Now to find out in kilogram per second, divide this 24.77 by 60. Okay. Now that is equal to 24.77 divided by 60. That is equal to 0.4128 kilogram per second. Okay, now we have to find out compressor power in kilowatt. Compressor power is equal to mass flow rate into compressor, that is H2 minus H1. ओके, त्याचं युनिट काय येईल बघा, मास फ्लो रेट किलोग्राम पर सेकंड इनटू H, that is kilojule per kg, that is equal to kilojoule per second, that is kilowatt, is equal to 0.4128 into H2 222.6 minus H1 183.2, that is equal to 16.26 kilowatt. That's compressor power. Next, that is refrigeration capacity. That is equal to mass into H1 minus H4. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट जो आहे तो इथं आहे H1 minus
H4 that is equal to same unit येईल किलोवॅट मध्ये mass that is 0.4128 into H1 183.2 minus H4. S3 is equal to H4 84.9 that is equal to 40.58. That is in kilowatt. Now we have to calculate in ton of refrigeration, that is equal to 40.58 divided by 3.517, that is equal to 11.53 ton of refrigeration. Refrigeration capacity, that is equal to 11.53 ton of refrigeration. Ton of